आणि यस के आयोजन कमिटीकडनं सगळ्या तमाम रसिकांना उद्या आमंत्रण आहे. उद्या मुंबई पुण्याच्या लावण्या खास तुमच्यासाठी कडाक. स्पीडअप करा मॅच. चला आपण वळतोय पुढच्या मॅचच्या दिशेनं. इथे एका बाजूला शिवकृपा गाते संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना तुम्हाला दिसेल आणि त्या विपक्षामध्ये कळंबई संघ इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना केडी आणि अजय ही जोडी प्रांगणाच्या आतमध्ये. पहिला बॉल पडायच्या आत दोन्ही टीमचे 12th मॅन इथं पाहिजेत. आणि तन्वी इन्फ्रा सॉरी ज्ञानवी इन्फ्रा अमितजी पाटील यांच्याकडनं प्रति विकेटला 500 रुपये कॅश प्राइज श्री गणेश शिवकृपा गातेस टीम साठी. बुधाजी पाटील अनंत पाटील आणि बुधाजी पाटील अनंत पाटील यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये. मजा येईल. यस के मयूर गोटी वेलकम. धन्यवाद. क्रीडांगणावरती दाखल होत आहेत दोन्ही बॅटर्स. क्लायमॅटिक कंडिशन्स देखील बदलत आहेत. सकाळीच आपण चर्चा केली की बहुसंख्य वेळा आपण 2019चा विश्वचषक ज्यावेळी इंग्लंड आणि अजून एक पारितोषिक लागलेले परेश राणू यांच्याकडनं श्री गणेश शिवकृपा गातेस टीम करिता प्रति विकेटला 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद. शिवकृपा गातेस या संघाकरता इथे पारितोषिकांची खैरात होताना आपल्याला दिसते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीकांत पाटील गोलंदाजी मार्कवर आलेत. षटक क्रमांक पहिलं. खरं तर ही 3 षटकांची लढत आहे. यानंतर सोनशिव आणि देवघर या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयारीत राहा. टीम सोनशिव आणि टीम देवघर टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातब्बर आणि दादा संघ देवघर पुढच्याच सामन्यामध्ये तुम्हाला इन ऍक्शन दिसेल. इथे गोलंदाज तयार. पहिल्याच बॉलवर आल्या खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आक्रमकता आणि विस्फोटकता दाखवणारा हा फटका. अत्यंत दर्जेदार स्ट्रोक. 6 धावा षटकार. आणि ब्रदर ग्रुपचं आगमन होते. वेलकम जीत बिट्टी टेबी गोटी वेलकम. नचिकेतची बोई स्मार्ट डॅशिंग पर्सनॅलिटी आणि साई राजगुल यांचं आगमन वेलकम. इथे पहिला चेंडू षटकारानं रणशिंग फुंकलाय कळंबई या संघानं. कदाचित टेनिस क्रिकेट आपण पाहतो ना की 2011-12 नंतर ज्या पद्धतीनं संतोषजी नाणेकर क्रिकेटच्या पटलावर आले. अक्षरशः आईच्या बचत गटातून त्यांनी लोन घेतलं आणि एक कॅमेरा खरेदी केला आणि मग त्या सर्व मॅचचं चित्रण सुरू केलं. tenniscricket.in ची स्थापना झाली आणि आज आपण पाहतो की क्रिकेटचं विस्तारित अवस्थेतलं स्वरूप. चांगला स्ट्रोक. बॉल सरळ फेकून दिला. वन्स अगेन स्क्वेअर ऑफ द विकेट. नो +4 अशा बोनस 5 धावा इथून कळंबईकरांच्या खात्यामध्ये मात्र दाखल होतील आणि याच चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन बोर्ड. पुढच्या बॉलवर फ्री हिटची संधी असणार आहे. 9 ऑक्टोबर 2007 ला पहिल्यांदा फ्री हिटचं अवलोकन झालं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. खरं तर फुटबॉलमध्ये ज्या लीग नावाची संकल्पना होती मँचेस्टर युनायटेडची जी संकल्पना जी खरं तर ललित मोदींनी हेरली आणि भारतामध्ये IPL आलं. इथे पहा चांगला स्ट्रोक. वन्स अगेन बॉल निवडलाय क्षेत्र चेंडून ते मात्र स्क्वेअर लेगचा आणि सरळ चेंडू चाललाय. वन्स अगेन 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा धमाका. आणखीन एक चौकार. अक्षरशः फलंदाज ज्ञानेश्वरनं विस्फोटक फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. डावखुरे हाताचा खेळाडू आहे त्यामुळे देवाची नॅचरल देणगी किंवा नॅचरल ताकद जर जास्त कोणाच्या बाजूने असते ती एक नैसर्गिक देणगी आहे डावखुरे हाताच्या खेळाडूंना आणि कदाचित तेच काम इथे ज्ञानेश्वर करतायत. गोलंदाज तयार. श्रीकांत पाटील यांचा पुढचा बॉल बॅट अँड पॅड मधून निभावलाय. बॉल चाललाय सिली मिडॉन मध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला आणि
एक सिंगल जी अधोरेखित केली जाईल सिंगलच्या सहाय्यानं. नक्की निखिलची मॅच अतिशय बनाट आहे, कारण चौका षटका बदले आता डॉट बॉल आलाय, म्हणजे इथे मात्र सोपाना जे टेन्शन आहे ते मात्र रिलीज झालंय आणि जगदीश पाटील बोलतात की मी आहे ना, नो टेन्शन. या षटकातील 3 चेंडूंचा सत्र संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 16 आणि शिवकृपा गातेस हा संघ घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतोय. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, फटका इथे फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि अचूकतेने टिपलाय झेल. संपवला इथे फलंदाज. अजयचा खेळ, बॅट्समन आउट. गोल्डन डकचा शिकार भोपळा न फोडताच निघालाय तो परतीच्या प्रवासाला. आणि अमित पाटील यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज विकेट साठी येतोय गोलंदाज श्रीकांत यांना. ज्ञानवी इन्फ्रा प्रोपरायटर यांच्याकडनं 500 रुपये कॅश प्राइज. आदरणीय अमितजी पाटील, खरं तर गातेसगाव आणि अमितजी पाटील हे समीकरण आहे, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की या क्रीडांगणावरती क्रिकेटची अगदी अचंबित करणारी जी सुरुवात जर आपण पाहिली, म्हणजे पावसाळी क्रिकेट असू द्यात किंवा व्यावसायिक क्रिकेट असू द्यात, अमितजी पाटील यांचा मोलाचा वाटा असतो. आणि त्यांच्याच मुलीच्या सुकन्याच्या नावानं खरं तर ज्ञानवी एंटरप्राइजेस आणि खरं तर त्यांच्याच नावानं इथे पारितोषिक देखील आलंय. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, मिड विकेटला बॉल चाललाय, फटका फसलाय. दुसरा धक्का कळंबई संघाला इथून दिलाय आणि अत्यंत अचंबित करणारी गोलंदाजी श्रीकांत पाटील यानं केला इथे. आता मात्र पलटवार. एकंदरीत दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. 16 या धावसंख्येवर 5 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. चला नवीन बॅटर जरा वेगानं या. यानंतर देवघर संघाचा कर्णधार आणि सोनशिव संघाचा कर्णधार, दोन्ही टीमचे कॅप्टन्स ऑफिशियली आपण आयोजकांची रिपोर्टिंग करायची आहे, ते मला वाटतं इथं उपस्थित झालेत. सोनशिव संघाचे कर्णधार, मी देवघर संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण देखील ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे प्रथमतः. तदनंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुमची नाणेफेक होईल आणि यानंतरची लढत 3 षटकांचा जो सामना आहे तो तुमच्या भेटीला येईल. इथे मात्र या क्रीडा स्पर्धेकरता आमचे आदरणीय प्रशांतदादा पाटील आणि आशिषजी अडकपोळ मुख्य क्रीडा मंचावरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत असताना तुम्ही पाहत आहात शिवकृपा वैतरणेश्वर गातेसचं हे भव्य दिव्य चषक. हा मोठा करंडक. गोलंदाज तयार. लोअर फुल टॉस होता, ज्याला कन्वर्ट केलं. सेलिब्रेट ऑफ मध्ये झटापट घडली आणि एक सिंगल जी धावफलकावर कनेक्ट होईल. पहिल्या षटकाच्या अंती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर संघाची टोटल जे जाऊन पोहोचली आहे 17 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. महत्वपूर्ण 2 गडी आतापर्यंत बाद केलेत श्रीकांत पाटील यांनी, परंतु ज्ञानेश्वर अजून तक धरून बसलाय आणि जर ज्ञानेश्वर या मैदानात किमान 3 षटक खेळला तर एक मोठी धावसंख्या उभं करण्यामध्ये कळंबईकरांना इथून मात्र यश येऊ शकेल, हे यात तेळ मात्र शंका नाहीये. चला स्पीडअप करा प्लीज. शिवकृपा गातेस, आदरणीय श्रीकांतजी पाटील यांचे बंधुराज. यस, गोलंदाज आता सध्या प्रशांत पाटील गोलंदाजी मार्कवर आले. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता गातेस गावाचं ते प्रतिनिधित्व करतील संत गतीनं. आणि विकेट काढल्यास यशराज कॉम्प्लेक्स गातेस खुर्द उर्फ यस्के यांच्याकडलं 500 रुपये कॅश प्राइज. फुल टॉस, पहिलाच बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. हा फटका केसलाय, प्रोटेक्शन तिथे तैनात आहे. एक सिंगल इथून मात्र अधोरेखित होईल आणि यात सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. थोडस मोमेंटम इथे मात्र स्थगिती मिळाली. क्रीडापटलावरती आज मोठ्या गर्दीनं प्रेक्षक राजा मात्र उपस्थित झालाय. उद्या खरं तर फार मोठी परवरिश असणार आहे, कारण व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल याच क्रीडांगणावरती. आणि निश्चितच प्रत्येक क्रीडा रसिका करता, प्रत्येक क्रीडा रसिक खरं तर खुल्या प्रवर्गातील जे क्रिकेट पाहायचं आहे त्याकरता इथे हसूसलेला आहे. उद्या कदाचित तो दिवस न भूतो न भविष्य असणार ते क्रीडा आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस, बॉल ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल इथे मात्र वेगानं कंप्लीट केली. याच सिंगलच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 19 या अंकावर.
हारणं आणि जिंकणं यामधला जो प्रवास आहे ना तो सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. प्रत्येकाला जिंकण्याकरताच खेळायचं आहे, परंतु क्रीडांगणावरती सारस्वत दृश्य जर तुम्हाला जिद्दीनं तुम्हाला जर लढायचं आहे तर मग तुम्हाला मेहनत नावाचं औषध बरोबर ठेवावं लागेल. इथे गोलंदाज तयार, बॅटची एज आणि बॉल चालला फ्लाइंग स्लिप मध्ये, जिथे फंबल झालं सरळ बॉल चेंडू अगदी थर्डमॅनला जिथे स्थगिती दिली गेली. आणि या ठिकाणी ज्येष्ठ समालोचक अडकमोळ सर शाही भोजनाचा आस्वाद घेऊन आले आणि ते म्हणतात की 1 नंबर गातेसकरांच्या ब्रदर्स ग्रुपचं आयोजन आणि शाही भोजन कडक. 21 धावसंख्या धावफलकावर आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना इथे पहा लोअर फुलटॉस फसवा चेंडू टाकला होता, लुपिंग बॉल आणि त्यावर देखील जेल केला धरणीला दान. माननीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते माननीय रामदासजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते वेलकम रामदासजी पाटील सर. सागर पाटील यांचे खासम खास जिगरी मित्र आहेत. वेलकम सर. आदरणीय सन्माननीय रामदासजी पाटील खरं तर जे शिक्षक वर्ग आहेत आणि अडकमोळ सर आपण पाहतो ना की जनसामान्यांच्या दोनच गोष्टी उठल्यात, एक मराठी शाळा आणि दुसरी आपली लाल परी. कदाचित त्या जर धोक्यात आला ना तर जनसामान्यांचं अस्तित्व देखील धोक्यात येईल. कारण धन्य ती मराठी शाळा जिनं असंख्य पालकांना इंग्रजी शाळेची फी भरण्याच्या काबिल बनवलं. परंतु आता खरं तर आपल्याला ती मोहीम सुरू करणं गरजेचं आहे की आपण आता पाहतो ना अडकमोळ सर, बऱ्याचदा आपल्या सर्वांची जी मुलं आहेत ना ती इंग्रजी शाळेमध्ये आपण टाकतो आणि आता जर आपण मराठी शाळा पाहिल्या ना तर अवस्था फार भयानक आहे. कदाचित आता इथून आपल्याला क्रांती करणं गरजेचं आहे. मराठी शाळेतच आपल्या मुलांना दाखल करा आणि मराठी शिक्षण धोरणात्मक देणं देखील फार गरजेचं आहे. आदरणीय खऱ्या अर्थानं प्रत्येकाला हा संदेश आम्ही आपलं हार्दिक अधिक स्वागत. वेलकम टॅबी जी गोळे, वेलकम. संघाची टोटल पोहोचली आहे 22. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावर आहे प्रशांत पाटील गोलंदाजी माग करणं. 5 चेंडूंचं सत्र संपलंय 22 या धावसंख्येवर. हलक्या हातानं पहा सॉफ्ट हँडचा वापर करत असताना ढकललाय बॉल एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मधोमध. दुसरी धाव वेगानं कंप्लीट केली आणि याच 2 धावा ज्या दुसऱ्या षटकाची समाप्ती एंड ऑफ द सेकंड ओव्हर. संघाची टोटल पोहोचली 24 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. तिसरं षटक जे खरं तर प्रगतीपथावर येईल. आतापर्यंत आपण पाहतोय की जसा टॉस जिंकला तसा गातेसकरांनी निर्णय स्वीकारला तो क्षेत्ररक्षण करण्याचा. मयूर पाटील गातेस खुर्द यांचं आगमन झालेलं आहे. माननीय रामदासजी सर यांचं स्वागत सन्मान एसके उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते होतोय. इथे बॅकफुटवर येऊन पंच केला बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय जिथून एक सिंगल फक्त मिळते. स्लॉग ओव्हरला सुरुवात झाली आहे. तिसरं षटक शेवटचे 5 चेंडू इथे शिल्लक आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 25 या धावसंख्येवर 25. गोलंदाज तयार. आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता, फटका मात्र इथे मिस टायमिंग स्ट्रोक. संघाच्या माध्यमातून एक सिंगल जी जोडली जाईल. टीमची टोटल पोहोचली आहे 26 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार. फटका पहा, प्रोजेक्टाइल मोशन चेंडू हाताळला होता, त्यावर प्रघात करण्याचा प्रयत्न केला आणि ते फटका फसलाय. बॅट्समनला परतावं लागणार आहे. विकेटचं पतन. कळंबई संघाला आणखीन एक धक्का. आणि आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते रामदास सर सागर बिर्डे यांचे खास मित्र यांचा सन्मान होतोय. आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते माननीय रामदास सरांचा सन्मान उपाध्यक्ष एसके यांच्या हस्ते होतोय.
आणि उपाध्यक्ष एस.के. यांच्या शुभाते रामदास पाटील सरांचा सन्मान होतोय. आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांचा सत्कार. शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. विश्वासजी पाटील यांचे खास जिगरी दोस्त रामदासजी पाटील, सागर पाटील, किरणजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होतं. अनंता पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू. इथे गोलंदाज तयार. अराउंड डिस्टन्स फटका चांगला आहे. इम्प्रोव्हायझेशन सरळ फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. हा चेंडू पिंका पडवळे यांच्या फ्लेक्सला सलामी देत असताना ठोकला. इथे मात्र अत्यंत विस्फोटक फटका. षटकार. याच षटकाराच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या कळंबईकर मात्र पोहोचले तिथे 33 या धावसंख्येवर. 33 रन्स. प्रथम फलंदाजी करत असताना आज खर तर पहिल्यांदा विस्फोटकता दाखवली ज्ञानेश्वरनं. अगदी त्यानंतर आपण अनिल आता यांना पाहतोय स्ट्रायकर एंडवर. तो फलंदाज आहे. गोलंदाजी करता दिनेश राऊंड स्टम्प्स गोलंदाजी करतायत. खोलवर टप्प्याचा बॉल होता. अक्षरशः जाऊन आदळला पायावर. आणि पहा नशीब बलवत्तर आहेत कळंबईकरांचे. त्यामुळे हा नशिबाचा चौकार देखील इथून लेग बाईकच्या बॅटकट इन्क्लूड आहे असं पंच दर्शवतायत. इट्स अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॅटकट. या चौकाराच्या सहाय्यानं आजचा दिवस सुद्धा तेवढा थरार घ्यायचा बघायला मिळतो. आणि काल म्हणजे केंद्रीय मंत्री चषकाचा जो माहोल ज्यांनी अगदी बघितलं. तुम्ही रायगडमध्ये जाता, तुम्ही मुंबईच्या मॅचेस करता. टेंबिवली टीमला पराभूत केलं, वाकलन टीमला पराभूत केलं. त्या छत्रपती सिमरन 11 घोटेकर बी सुद्धा या टीम मध्ये क्वालिफाय झालेली या मॅच मध्ये. काय म्हणाल? डेफिनेटली एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट काल देखील पाहायला मिळालं. आज देखील गुणवत्तापूर्ण क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑफला हा चेंडू कन्वर्ट केलाय. इथे मात्र 2 धावा सहज कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावांच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 39. 39 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. दोन्ही संघ नोंद घ्या. 40 धावांचं टार्गेट समोर आहे शिवकृपा गातेस या संघाला. आणि यानंतर मी विनंती करतो एका बाजूला सोनशिव संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला देवघरकर. चला नाणेफेक करण्याकरता सूरज पाटील तुमच्या सोबत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन होतील. 40 धावांचं लक्ष शिवकृपा गातेस संघ कसं पार करणार की कळंबईकर त्यांना रोखणार. या दोन्ही संभाव्य घटना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आदरणीय गुरुवर्य अडकमूळ रामदासजी पाटील सर आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते त्यांच्या सोबत पाटील साहेब आपण किरणजी पाटील आपण सुद्धा या. टॉस कडे आपण जातोय. बी फास्ट प्लीज. वेलकम. लवकर लवकर या टॉस साठी. अगदी बघता पण या ठिकाणी एक मिनिट टॉस बॉक्स या ठिकाणी बल्ली पाटील एक मोठं नाव आणि बल्ली पाटील यांची आठवण म्हणून या ठिकाणी टॉस बॉक्स पाहतायत. वैतरणेश्वर सातत्यानं बल्ली पाटील या नावाशी हे वाडा तालुक्यात पालघर जिल्ह्यात ते नाव बल्ली पाटील यांनी फेमस केलं. आणि म्हणून शिवकृपा वैतरणेश्वर चषक 2024 चा थरार. आणि टॉस होतो या ठिकाणी गावदेवी देवघर विरुद्ध सोनशिव या टीम मध्ये. आणि बेकादे आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते रामदासजी पाटील सर. किरणजी पाटील यांच्या समवेत मान्यवर. टॉस शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी. नेक्स्ट मॅच टॉस अँड टॉस जिंकलाय गावदेवी देवघर या टीमनं. कलेक्ट द टॉस अँड नक्कीच एनकेडी आमच्या समेत जोडलेले आहेत. बिग बर्ड म्हणून तुमची ओळख आहे. मोठी स्पर्धा आहे. गावाचा मान असतो आणि गावाची शान लागते. एवढ्या मोठ्या दिग्गज स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा. आयोजन काय म्हणजे सागर पाटील, नितेश पाटील आणि संपूर्ण टीमचं आयोजन. खूप छान आयोजन आहे. आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस जिंकलाय. काय स्वीकारणार या पहिल्या इनिंगला? फिल्डिंग करताना कुठपर्यंत रोखणार या मॅच मध्ये? 35-40.
चर्चा आहे देवगड टीमची. देवगड टीम आज क्वालिफायर मॅच पर्यंत पोहोचेल. एकापेक्षा एक टीम आता खूप चांगले टीम आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण कराल का? ओके. वेल डन. बेस्ट ऑफ लक. फिल्डिंग मात्र घेतलेली आहे देवगड टीम कॅप्टन एनकेडी यांनी. सोनशिव टीम आपण या हंगामामध्ये खेळतायत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय म्हणाल? ही मोठी स्पर्धा, आयोजन खूप सुंदर आहे. तर उद्या लावण्या बघायला तुम्ही याल का? नक्कीच. मुंबई पुण्याच्या लावण्या का तुमच्यासाठी प्रेक्षकांसाठी आहेत? या ठिकाणी बॅटिंग येते. कुठपर्यंत टार्गेट द्याल? 35-40च्या आसपास. वेल डन. बेस्ट ऑफ लक. पात्रा एकत्र शिवकृपा वैतनेश्वर चषकचा धमाका. मान्यवरांना विनंती आपण प्लीज वेलकम हॅपी डायस. विनाविलंब पंच आपल्याकडे अजून पहिल्या फेरीतले 4 सामने बाकी आहेत. कुठल्याही संघांना वेळ काढू धोरणाबाबत अजिबात तुम्ही एकशम्य दाखवू नका. कुणालाही दयामाळ दाखवू नका. नाहीतर आजच्या दिवसामध्ये सुद्धा पहिल्या फेरीतले सामने आपल्याला पार पाडता येणार नाहीयेत. तर गातेस फलंदाजीसाठी मैदानामध्ये आलेली सलामीची जोडी येते. श्रीकांत आणि रोहन आणि सलामीचा गोलंदाज वेगवान. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी कोण येतोय? विजय. पुढचा चेंडू विजय उंचपुरा खेळाडू. पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला तडकवलं जातं. 1 रन पळून काढले. ते दुसरी धाव घेतात की का बघूया. आणि चेंडू जातो खणखणीत दणदणीत असा पॉइंटच्या दिशेवरनं चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार. श्रीकांत मॅन इन फॉर्म. श्रीकांत मात्र एका बाजूला नेटाने फलंदाजी करतोय. जिद्दीने फलंदाजी करतोय. उभा राहतोय आणि आपल्या संघाला एक प्रकारचं नवं बळ, नवी ऊर्जा, नवी दिशा देतोय. किती धावांचं टार्गेट चेस करायचंय? 40. 17 चेंडू आणि 36 धावा. षटकातला पुढचा चेंडू विजयांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टोलत होता. वन बाउंसनी चेंडू खणखणीत दणदणीत चौकार. एक्स्ट्रा कव्हरवरनं निशिकांत कांदा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं. निशिकांत कांदा यांचं आगमन झालेले त्यांना विनंती आहे सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. सागर पाटील यांचे अत्यंत जीवच्छ कंडच्छ मित्र श्रीकांत कांदा. दोन चेंडू 2 चौका. श्रीकांत गरजतोय, बरसतोय, गोलंदाजाला भिडतोय, नडतोय आणि तुडवतोय. पुन्हा एकदा एवढं उचलून फेकले. पंचांचा इशारा काय येतो बघूया. दणदणीत चौकार. चौकार लगातार 3 बाउंड्रीज इन अ रो. हेत पटेल केपीडीसी यांचं आगमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 12 घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. श्रीकांत मात्र जबरदस्त बेडरपणे, निडरपणे, निर्भयपणे मनमुराद मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतोय. विजयची हाडं खिळखिळी. 3 चेंडू मध्ये पोलीस इमार. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा गगनचुंबी असा षटकार. व्हॉट अ शॉट. बेस्ट शॉट ऑफ द डे. घुटना टेक और सिक्सर देख. वाह. संपूर्ण गातेस गावामध्ये फटाक्यांची आतषबाजी केली श्रीकांतची फटकेबाजी पाहून. प्रति षटकारास बुधाजी पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं रोख बक्षीस. लिहून ठेवा किती झाले. तर बुधाजी पाटलांना हिशोब द्यायला लागेल. वाह काय जबरदस्त मन मुराद इलेक्ट्रिफाय बॅटिंग बाय दिस यंग टॅलेंटेड बॅट्समॅन श्रीकांत. पुन्हा एकदा ऑनराईटचा जोरदार फटका. चेंडू येतो वेगाने. 1 धाव पळून काढली जाते. एका धावाने धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 19 वर. बॉल नवीन. आता पहिल्यांदा रोहनला स्ट्राईक मिळते. षटकातले आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले. 19 धावांची लयलूट केली जाते.
पुन्हा एकदा विजय आपली गोलंदाजांची बाजू बदलतो. राईट आर्म राऊंड विकेट अंतिम चेंडू. यावेळेला मात्र पंचांचा इशारा नो बॉल. कदाचित 19 धावा घेतल्यामुळे विजयच्या छातीमध्ये धडकी भरली असेल, संपूर्ण अंगाचा थरकाप उडाला असेल, हातपाय डगमगू लागले असतील, डोळ्यासमोर अंधारी आणि घशाला कोरड पडू शकेल अशा प्रकारचे फटके केलेले आहेत. धावसंख्या जाऊन पुरली ती 20 वर. निम्म्या धावा तर आलेल्या आहेत. 40 पैकी 20 धावा तर पहिल्या 5 चेंडू मध्येच आलेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा रोहन विजयसाठी राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढले. एक रन पळून काढली जाते. धावबाद करण्याची एक संधी होती आणि थोडंसं फंबलिंग होते. दुसरी धाव घेण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीयेत श्रीकांत. धोका ओळखतायत कुठल्या प्रकारचा बेजबाबदारपणाचा, उतावीळपणाचा आणि थॉटलेस ओव्हर क्रिकेट खेळता कामा नये. चांगली धावसंख्या उभारली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचलेली बरोबर 21 वर. आता 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. नेट मध्ये जसा झेलांचा सराव केला जातो अगदी तसा हातामध्ये झेल दिलेला आहे आणि आपली विकेट फेकली असं मी म्हणेन. कारण ज्या प्रकारे टेम्परामेंटने श्रीकांत खेळत होता, मला तर वाटतं की मॅच फिनिशच करून यायला पाहिजे होता, परंतु फिनिशर होता आलं नाहीये. ज्या प्रकारचा खराब उतावीळपणाचा बेजबाबदारपणाचा फटका मारून श्रीकांतने जी फटकेबाजी चांगली केली, परंतु शेवटपर्यंत मैदानामध्ये राहून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यामध्ये मात्र अपुरा पडतोय. पहिल्या झटका बसतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली बरोबर 22 वर. 1 बाद 22 बाद झालेला फलंदाज श्रीकांत, ज्याचा लॉंग ऑफ लाईफ साधा सोपा झेल देऊन बाद झालाय. आणि सुधीरनी दिला धीर, गोलंदाजी केली खंबीर, संघाला दिलाय धीर. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय श्रीनाथ. बघूया पुढचा चेंडू सुधीर यांचा. यावेळेला मात्र रोल डाऊन होता होता चेंडू वाचलेला आहे. बघा श्रीकांत बाजल्यानंतर सुधीरनी चांगलं कमबॅक केलंय. आपल्या संघाचं मनोधैर्य खच्ची झालं होतं, त्या खच्ची झालेल्या मनोधैर्याला वाढवलेलं आहे. श्रीकांत सारखा अडचणीचा ठरणारा, अडथळा ठरणारा फलंदाजाला त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय. पाता पाता या षटकातला चौथा चेंडू मार्गस्थ करतो. धावसंख्या 22 वर स्थिर आहे. अजूनही जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू. यावेळेला पॉइंटच्या डोक्यानं चेंडूला मारलं जाते. चेंडू वेगान जातो. याच्या 2 धावा तर मला वाटतं मिळालाच पाहिजे कुठल्या परिस्थितीत. रनिंग बिटवीन द विकेट मात्र नक्कीच चिंताजनक वाटते. या 2 धावांनी धावसंख्या आमची जाऊन पोहोचलेली 24 वर. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहतात 8 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे अजूनही गातेसकरांना चैनचा सास घेता येणार नाहीये. अजूनही गातेसकरांना आनंद व्यक्त करता येणार नाहीये. अजूनही गातेसकरांना संयम ठेवावा लागेल. अजूनही कुठल्याही क्षणी हा सामना गातेसकर हरू पण शकतात. पुढचा चेंडू. गोलंदाजाच्या डोक्यावरनं मारलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र 8 नंबरची जर्सी घातलेला अनिल याचं चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. अगदी 2 धावा वाचवलेल्या आहेत.
या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 26 वर. जिंकण्यासाठी आता 7 चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फाईन लेगच्या चेंडू वेगाने जातोय चौकाराकडे. खराब चेंडू, सुधीर याचा सुटला धीर, चेंडू टाकला खराब. षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचली ती बरोबर 30. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 10 धावा. काय रे गोलंदाज वैभव. 6 चेंडू आणि 10 धावा. रोखतो का वैभव? गोलंदाजी मधलं वैभव दाखवण्यासाठी येतोय गोलंदाज वैभव. वैभवचं आडनाव काय? वैभव कलिंगडा. कलिंगडा आपलं गोलंदाजीतलं वैभव दाखवता बघूया. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय. शॉर्ट टर्म फटका पाहायला मिळतो. 1 रन बनवून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला ठेवू शकतो. 5 चेंडू आणि 9 धावा. दोन्ही संघाच्या समर्थकांची चिंता वाढलेली. दोन्ही समर्थकांच्या छातीची धडकी भरलेले. दोघेही समर्थक चिंतातूर आहेत. गातेच गावचे ज्येष्ठ नागरिक प्रशांत पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय. प्रशांत पाटील मॅन फ्रॉम गातेस. वैभव 11 नंबरची जर्सी. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू निर्धाव पडतोय. आता मात्र गातेसकरांवर दबाव वाढलेला आहे. गातेसकरांच्या ज्या घरामध्ये ह्या सामना गातेसकर पाहत असतील प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढले असतील. सर्वजण चिंतित असतील, भयकंपित असतील, चिंतातूर झालेले आहेत. 4 चेंडू आणि 9 धावा. श्रीकांतने डावाची सुरुवात चांगली केली परंतु श्रीकांतला सुद्धा कळत चढवता आले नाही. बघूया काय होत आहे. राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र जोरकस फटका मारला जातो आणि चेंडू थोपवला जाणं अशक्य आहे की काय बघूया. आणि चेंडू जातो दणदणकरी थर्ड मॅनने. चौकार. चौकारानं धावसंख्या आमचे स्कोरर सांगता जाऊन पोचली ती 35. आता 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. प्रशांत पाटील एक देखणं व्यक्तिमत्व, यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. तीन चेंडू आणि तू इकडे बघ. 3 चेंडू 5 धावा. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला हात वळतायत समांतर. धाव अवांतर. 3 चेंडू 4 धावा. फलंदाजीसाठी श्रीनाथ आहे. श्रीनाथला मात्र आपल्या संघाला आधार द्यावा लागेल. अनाथांचा नाथ श्रीनाथ. पण श्रीनाथने जर आपल्या संघाला अनाथ केलं तर मग मात्र कठीण अवस्था होईल. 3 चेंडू आणि 4 धावा. श्रीनाथ होतो का आपल्या संघासाठी नाथ? ओ सुरेख बॅकफुटला जात आहे. 2 धावा तर मला वाटतं याच्यात मिळतात की काय बघूया. आता मात्र पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. सामना पुन्हा एकदा उत्कंठावर्धक, रोमहर्षक, हृदयाचे ठोके. दोन्ही संघांना मात्र कोमामध्ये पाठवलंय.
दोन्ही संघाचे समर्थक गातेसकर आणि दुसरा विरोधी संघ कोमात. राईट आर्म राऊंड. ओ हो, खेळ खल्लास होतो की काय बघूया. खेळ खल्लास. कोणी षटकार मारलाय. रोहन sorry, so try to understand our problem. कारण संघाने येताना एवढा उशीर केलेला आहे, अगदी नबा